हे बुद्धिस्ट कम्युनिटीसाठी खूप महत्त्वाचं मंदिर आहे. त्याचं कारण हे होतं की मित्रांनो, इथून एंट्री केल्यानंतर पुढेच इथे आल्यावर ना मला एक ब्रह्मदेवाची मूर्ती दिसते. तर मला ॲक्च्युली आधी वाटलं की हे शंकर भगवान आहेत, कारण त्यांची शरीर अशी तशी होती. पण मी आता जेमिनीला विचारलं पण, आणि मला थोडा डाऊट होता कारण त्याला 3 तोंड आहेत, तर ते ब्रह्माच असणार. महाराणी झोपलेल्या आहेत. तर या आहेत गौतम बुद्धांची आई माया. तर त्या जेव्हा प्रेग्नेंट होत्या त्यावेळेस त्यांच्या स्वप्नामध्ये एक व्हाईट हत्ती आला होता, आणि त्यावेळेस त्यांना असं म्हणतात की जर तो हत्ती स्वप्नात आला तर जे पुढे येणार अपत्य असेल ते दैवी शक्तीवालं असतं. मित्रांनो, आता आपण जाणार आहोत एक वॉटचलांग करून एक मंदिर आहे इथे, जे बुद्धिस्ट टेम्पल आहे ते पाहण्यासाठी. तर ते आपल्या हॉटेलपासून आहे 20 ते 22 मिनिटाच्या अंतरावरती. तर ते पाहण्यासाठी जाणार आहोत. आणि हे जे मंदिर आहे ना ते खूप पवित्र आहे. बुद्धिस्ट लोकांसाठी खूप पवित्र असं हे मंदिर आहे. आणि ते का पवित्र आहे ते तुम्हाला आता मी तिथे जाऊनच सांगेन. सो चला आता आपण जाऊया. एक 20 मिनिटाची राईड आहे ती करूया आणि वॉटचलांगला जाऊया. आपण आता फायनली पोहोचलो आहोत वॉटचलांगला. तर ना इथे पार्किंगची व्यवस्था नाही आहे मंदिराजवळ. तुम्ही मंदिरापासून थोडंसं गेट आहे, तिथून तुम्ही पुढे आलात नंतर लेफ्टला सेकंड लेफ्ट आहे, तिथे तुम्हाला पार्किंगची व्यवस्था. तिथे 20 रुपीज तुम्हाला 2 व्हीलरची पार्किंग आहे. तर असा काहीसा एरिया आहे. इथे आता बाईक्स वगैरे पार्क केलेल्या आहेत आणि मी इथे पार्क केली आहे गाडी. आणि इथे समोरच मंदिर आहे ते. आता इथून आपण चालत जाणार आहोत. कारण इथे असे स्टॉलसुद्धा आहेत. तर आता सकाळी आलो आहे आम्ही, तर बंद आहेत. मे बी आता थोड्या वेळात चालू होतील ते. तर इथून हा सरळ रस्ता आहे आता मंदिराला जाण्यासाठी. तर हा आहे मंदिराचा एंट्रन्स गेट, आणि आता आपण आतमध्ये जाणार आहोत. मित्रांनो, इथून एंट्री केल्यानंतर पुढेच इथे आल्यावर ना मला एक ब्रह्मदेवाची मूर्ती दिसते. तर मला ॲक्च्युली आधी वाटलं की हे शंकर भगवान आहेत, कारण त्यांची शरीर अशी तशी होती. पण मी आता जेमिनीला विचारलं पण, आणि मला थोडा डाऊट होता कारण त्याला 3 तोंड आहेत, तर ते ब्रह्मदेवच असणार. तर इथे अशी मूर्ती आहे त्यांची, आणि सजावट केली आहे काहीतरी यांचं मे बी फेस्टिवलसुद्धा असू शकतं. आणि मागे हे मंदिर आहे. मित्रांनो, तुम्ही माझ्या मागे जे पाहताय ते आहे मेन मंदिर. आणि मागाशी मी तुम्हाला बोललो होतो की हे बुद्धिस्ट कम्युनिटीसाठी खूप महत्त्वाचं मंदिर आहे. त्याचं कारण हे होतं की जे गौतम बुद्ध होते त्यांचं ना जे ओरिजिनल हाडं होती ती या मंदिरात प्रिझर्व करून ठेवलेली आहेत. तर त्यामुळेच ही बुद्धिस्ट लोकांसाठी खूप महत्त्वाचं मंदिर आहे. सो आता आतमध्ये जाऊया. जर मला व्हिडिओग्राफी करायला अलाउड असेल तर मी तुम्हाला ते सगळं दाखवायचा प्रयत्न नक्की करेन. तर मित्रांनो, एक महत्त्वाची गोष्ट, तुम्ही थायलंडच्या कोणत्याही मंदिरात जात असाल ना तर तिथे तुम्हाला शॉर्ट कपडे घालणं अलाउड नाही आहे, मुलं असो किंवा मुली असो. आणि त्या व्यतिरिक्त तुम्ही टॅटो वगैरे जर असेल तर ते तुम्हाला पूर्णपणे कवर करून जावं लागतं. तर तुम्ही येत असाल तर तुम्ही ही गोष्ट लक्षात ठेवा. आणि तरीही जर तुम्ही शॉर्ट्स कपडे घालत असाल तर बाहेर ना शॉल्स मिळतात, तर त्या विकत घेऊन तुम्हाला ते गुंडाळून तुम्ही आतमध्ये जाऊ शकता. इथे पूर्ण ना गौतम बुद्धांच्या मूर्त्या तुम्ही पाहू शकता. तर इथे हे रेकलाईन बुद्ध आहेत समोर तुम्ही पाहू शकता इथे. आणि त्यांच्या आयुष्याचे जे काही क्षण होते ते त्यांनी इथे प्रत्येक दिवाळावरती कोरून म्हणजे त्याची चित्र लावलेली आहेत. तर तुम्ही इथे पाहू शकता, जसं की इथे बुद्ध आहेत ते इथे झाडाखाली बसले आहेत. तर असे त्यांच्या आयुष्यातले जे क्षण आहेत, आय थिंक माझ्या माहितीनुसार हे तेच आहेत जे त्यांच्या आयुष्यात घडून गेलेले आहेत. तर ते इथे पूर्ण दिवाळावरती त्यांनी लावलेले आहेत. कारण आता आपण आलेलो आहोत फर्स्ट फ्लोअरवरती. तर फर्स्ट फ्लोअरवरती सुद्धा इथे बसलेले गौतम बुद्ध तुम्ही पाहू शकता. त्यांची प्रतिमा इथे लावलेली आहे व्हाईट कलरची.
आणि इथे सुद्धा भिंतीवरती त्यांच्या आयुष्यातले क्षण दाखवण्यात आलेले आहेत. मित्रांनो, जसं की मगाशी मी तुम्हाला मित्रांनो आता आपण आलो सेकंड फ्लोअरवरती आणि मगाशी मी जसं तुम्हाला बोललो की गौतम बुद्धांचे जे रेलिक्स आहेत ते इथे ठेवण्यात आलेले आहेत. तर ते इथेच आहेत, हेच आहेत गौतम बुद्धांचे रेलिक्स आणि हे बुद्धिझममध्ये खूप पवित्र मानलं जातं. मित्रांनो, मी जे भिंतीवरचे चित्र पाहत आहे तर तिथे एक हत्ती आहे आणि खाली एक इथे एक महाराणी झोपलेले आहेत. तर या आहेत गौतम बुद्धांची आई माया. तर त्या जेव्हा प्रेग्नेंट होत्या त्यावेळेस त्यांच्या स्वप्नामध्ये एक वाईट हत्ती आला होता आणि त्यावेळेस त्यांना असं म्हणतात की जर तो हत्ती स्वप्नात आला तर जे पुढे येणार अपत्य असेल ते दैवी शक्तीवालं असतं आणि त्यानंतरच गौतम बुद्धांचा जन्म झाला होता. तर ही मला थोडीफार स्टोरी माहिती आहे. जर ह्यात काही चुकीचं असेल तर तुम्ही खाली कमेंट करून नक्की सांगू शकता. मित्रांनो, आता आपण आलेलो आहोत एकदम टॉपला. तर इथून तुम्ही माझ्या मागे व्ह्यू पाहू शकता. हा असा व्ह्यू मिळतो आपल्याला. तर एकदम सुंदर व्ह्यू आहे. खालून तर चांगला दिसतच होता पण वरून तर अजूनच प्रॉपर व्ह्यू येतो इथे. आणि इथे जो बिग बुद्धा स्टॅच्यू आहे तो तुम्ही पाहू शकता इथे समोर आहे. तर बघूया आता तो जर चालू असेल तर आपण तिथेही जाणार आहोत. हे आहे इथे मेन मंदिर आणि त्याच्यात अपोजिट साईडला सगळं तुम्हाला शॉपिंग करायचं असेल तर सगळे शॉप्स आहेत तिथे. तर तुम्हाला जे काही घ्यायचं तुम्ही घेऊ शकता. टोपीपासून सनग्लासेसपासून सॉक्सपासून सगळं इथे आतमध्ये. या व्यतिरिक्त खेळणी सुद्धा आहेत. तर आता आतमध्ये जाऊन बघूया आपण काय काय रेट्स आहेत त्यांचे इथे. आपण एक आता शॉपमध्ये आलो होतो तर तिथे ना हे जेवढे पण टी शर्ट दिसतात सगळे 100 रुपीज आहे. आतमध्ये पण सगळं जे आहे ना सगळं 100 रुपीजला आहेत. आतमध्ये लेडीजचे कपडे आहेत प्लस लहान मुलांचे सुद्धा कपडे आहेत. तर ते सगळे इथे 100 रुपीजला आहेत. तर कधी आलात तर तुम्ही इथून परचेस करू शकता आणि क्वालिटी पण चांगली आहे. मी स्वतः 2 टी शर्ट्स घेतलेत. ते टी शर्ट्स पण चांगले होते. असं यांचं कलेक्शन आहे. वरती सुद्धा आहेत आणि आतमध्ये लेडीजचं सुद्धा शॉप आहे.